होळी सणाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे अमरावतीच्या बाजारपेठेत वेगवेगळे रंग यावर्षी देखील विकण्यासाठी दाखल झालेले आहे। परंतु असं असताना रंगांबरोबरच वेगवेगळ्या गाठी असेल किंवा मग बत्ताशे देखील अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो यावर्षी प्रथमच फुलांची सजावट केलेले वेगवेगळ्या रंगाचे कलरफुल असे बत्ताशे अमरावतीच्या अंबादेवीच्या परिसरामधील असलेल्या गाठीच्या दुकानात यासाठी विक्रीला आपल्याला पाहायला मिळत आहे। आकर्षक असं जे फुलं आहेत त्या बत्ताशांवर लावलेले आहेत। आपण बघू शकतो ठिकठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या फुलांचं याच्यावर टचिंग केलेलं आहे आणि याला पसंती सध्या पाहायला मिळत आहे। प्रथमच अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीनं गाठी किंवा बत्ताशी विक्रीसाठी दाखल झाले। आपण बघू शकतो यासाठी छोटे छोटे काच देखील यावर लावले आहे आणि लहान मुलांसाठी सध्या ह्या गाठी ज्या आहेत ते बत्ताशे आकर्षणाचा विषय ठरलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जे फुलं आहेत ते फुलं या संपूर्ण गाठींवर लावलेले आहेत आणि याची मागणी सध्या आहे। काही ग्राहक आहे, काय वाटते नवीन पद्धतीची गाठी अमरावतीत विकायला आली? आम्हाला आवडली आहे, खूप आवडलेली आहे। चांगलं वाटते, जरा लहान मुलांना द्यायसाठी चांगलं आहे। नक्कीच लहान मुलांना जे आहे ते नेहमीच वेगवेगळं आकर्षण असते आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं गाठ्या ज्या आहेत त्या बत्ताशे विक्रीसाठी आलेले आणि त्यामुळं ग्राहकांची आता गर्दी या ठिकाणी वाढलेली। आपल्यासोबत मालक आहे, काय सांगणार भाऊ? वेगवेगळ्या पद्धतीच्या गाठ्या बनवल्या? हे आम्ही बनवलं आहे गाठ्या, मेहनत करून बनवलं आहे। फुलं आणून आम्ही साखराची गाठी आहे, प्युअर आहे। हा प्युअर साखराची गाठी आहे। अजून सर्व आम्ही मेहनत करून हे बनवतो। कशी संकल्पना सुटली? म्हणजे पांढऱ्या गाठ्या तर असतात, पण याबद्दल आता तुम्ही ह्या गाठ्या बनवलेल्या आहेत। पांढऱ्या चांगलं कारागीर पाहिजे आणि चांगली साखर पाहिजे, एकदम पांढरी शुभ्र, ते चॉईस करावं लागते कोणती साखर चालते कोणती नाही चालत, त्यामुळे ते एवढं पांढऱ्या गाठ्या आले आमची। तर आपण बघू शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या आकर्षक अशा गाठ्या ज्या आहेत त्या अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये विकायला दाखल झालेल्या आणि त्यामुळं होळीच्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर इतर गाठ्यांच्या तुलनेत आता या गाठ्यांना ज्या आहेत त्या आता मागणी सध्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।